शेतकऱ्यांचं सोयाबीन हमी भावापेक्षा कमी भावानं विकण्याची आता वेळ आलेली आहे. कारण सगळी हमी भावाची खरेदी केंद्र ही शासनानं बंद केलेली आहेत. त्याला आता मुदतवाढ मिळणार नसल्याचंही स्पष्ट झालंय. त्याच्यामुळं खूप मोठं संकट शेतकऱ्यांपुढे आलेलं आहे. आता आपण आहोत लातूर तालुक्यातील निवळी या गावामधली. या गावातले मधुकर शिंदे नावाच्या शेतकऱ्यांच्या आपण घरी आहेत. हे त्यांचं घर आहे. आपण बघू शकता आणि त्यांच्या घरामध्ये ही सगळी कट्टे जी दिसतायत, ही सगळी सोयाबीनची कट्टे आहेत. यांचं काही सोयाबीन हे खरेदी केंद्रावर गेले, मात्र नंतर मेसेजच न आल्यामुळं हे भले मोठे कट्टे हे बाहेर काही आहेत, आतमध्येही अनेक कट्टे आहेत. हे आता कट्टे न गेल्यामुळं सोयाबीन खरेदी केंद्रावर हमी भावानं न गेल्यामुळं खूप मोठं संकट आता मधुकर शिंदे यांच्यापुढे उभं टाकलेलं आहे आणि हे सगळे शिंदे कुटुंबीय आहे, या ठिकाणी बसलेले आहेत. यावर्षी त्यांचे त्यांचे चिरंजीव अनिकेत यांचंही लग्न करण्याचा त्यांचा बेत होता. यावर्षी अनिकेतच्या लग्नाचा यांचा विचार होता मधुकर शिंदे यांचा. पण आता यांचं घर सुद्धा अतिशय जुनं घर आहे. त्यांच्या आजोबांनी बांधलेलं हे घर आहे. या भागामध्ये माळवद असं घर इकडं म्हटलं जातं आणि हे अशा पद्धतीचे हे लाकडी माळवद आहेत आणि एका बाजूची पूर्ण भिंत ही पडलेली आहे. यावर्षी सोयाबीनला जर चांगला भाव आला, तर आपल्या मुलाचं लग्न करावं, ही भिंत बांधावी, घर बांधावं आणि मुलाचं लग्न करून द्यावं असं मधुकर शिंदे यांचं स्वप्न होतं. मात्र आता सोयाबीनची खरेदी केंद्र बंद झालेत, मेसेजही आलेला नाही आणि जो मेसेज आलाय ती खरेदी अभय ती सुद्धा रखडलेली आहे. त्याच्यामुळे या सोयाबीनला आता खाजगी बाजारामध्ये कमी भावानं विकण्याची तुमच्यावर वेळ आलेली आहे. हे सोयाबीनला आता तर तुम्हाला कमी भावानं विकण्याची आता वेळ येणार आहे. विकावंच लागेल, काय करावं? हं, नाही शासनानं भाव दिल्याशी विकावंच लागेल. कवर ठेवू त्याला? हं, ती काय ठेवायची वस्तू आहे का? हं, लोकांचं देणं द्यावं लागेल, हं, बँकेचं कर्ज फेडावंच लागेल, हं, हं. आता भाव वाढवून द्यावा शासनानं. हं, हं. भाव वाढवून द्यावा. आमची दुसरी काय मागणी आहे दुसरी शेतकऱ्याची? आता भाव वाढण्याची तर शक्यता नाही. हमी भावाची खरेदी केंद्र आता आणि सगळी ती बंद आहेत. तर बंद झालं. आता शासनाजवळच अशी आपली दुसरीवर काय आहे? हं. शासनानं दिला वाढवून तर चांगलं झालं. सोयाबीन चांगल्या भावानं जर गेला असता, तर तुमच्या हमी भावानं जरी गेलं असतं, काय तुमचं प्लॅनिंग होतं? आमचं घर बांधायचं प्लॅनिंग होतं, मुलाचं लग्न करायचं होतं. हं, लोकांचं देणं आहे ते देणं द्यायचं होतं. हं. हं. मावशी कसं आता मुलाचं नातवाचं लग्न करायचं होतं. करायचं होतं की लग्न, पण कसं करावं घरदार नाही. हं, हं. हं, घर पडलंय, कोण देतंय पडक्या घराला? हं, हां? आता जेव्हा घर बांधतील तेव्हा शासनानं काय दिलं तर होईल घरदार. हं. हां? शासन तर सोयाबीन पण घ्यायला गेले ना आता. खरेदी केंद्र बंद झालीत. मग घर तुमची बांधून नोंदणी देते ना. नोंदणी करून हे काय होईना गेले. काय नाही आम्हाला काय सुद्धा हुकूम नाही, काय नाही गावात मिळालेला. हं, आम्हाला शासनानं काहीच दिलेलं नाही. हं. हां, हां. मग आता कसं लग्न करावे? शेतकरी मधुकर शिंदे यांच्या आई होत्या, मागे पत्नी आहेत. ताई, काय होतं यावर्षी प्लॅनिंग मुलाच्या लग्नाचं? काय लग्न करावं म्हणलं होतं, कुठलं बघावं, सोयाबीन आली ही. सोयाबीनला भावच दिना झाले तर काय करावं लागेल आम्ही? भाव दिला असता तर लग्न करायचं होतं, घर बांधायचं होतं. हं, हं. हं, त्या सगळंच मग स्वप्न बघितलं पण सरकार बी काही मदत करीना झाली, तर मग काय करावं आमच्या मालाला? खरेदी केंद्र बंद झाली अजून. सरकार केंद्र बी बंद झाले, त्याला मालाला भाव नाही, काय करावं मग? 8 दिवस जवळपास रांगेमध्ये लागून जवळपास त्याचंच भाडं ₹16,000 तुम्ही भरलेलं बोललात मला. हो, बरोबर? हो, हं. हो. किती दिवस? 8 दिवस लागले तिला. 8 दिवस. हं, 8 दिवस लागले हं. होते. आता ते ₹16,000 गेले. आता भाव पण तुम्हाला ते खाली गेलेल्या ह्याच्यातून गेले की आता ह्याचं तर दुसरं भाडं द्यावंच लागतं ह्याला आणि हं, हं, हं. आता हे मार्केटला न्यायचं. मार्केटला काय भाव लागते त्याच भावावर विकायचं. हं. उत्पादन खर्च वगैरे सगळं आता कसं आहे म्हणजे उत्पादन खर्च काही आता उरतं का? काहीच उरत नाही हो. हं, हिसाब करा की तुम्ही 3,000 ची बॅग, 1700-1800 चं पोतं, हं, हं, खत फवारायला हे औषधं घ्यायचे म्हणले तर एकरी 2,000-2,500 तर फवारणीला लागतात. हं, हं, खुरपणी ही तर काहीच नाही त्याची तर धरलीच नाही आपण. हं, नांगरण ते ₹2200 एकर आहे. वाळी ₹1000, पेरणी ₹1000 एकर आहे. हं, काढणीला ₹5000 एक बॅगला आहे. हं, हं. 5,500 घेत होते. 5 न 5.5 न काढलंय. अच्छा. भरडायला ती ₹130 ला कटा. ते सगळे जर आता उत्पादन खर्च तुमचा बघता आणि आत्ताचा जो सोयाबीनचा भाव बघता काहीच तुमच्या पदरात काहीच पडतं राहत असं नाही दिसतंय. आमच्या पदरात. हे आहेत अनिकेत ज्यांचं यावर्षी लग्न करायचं स्वप्न मधुकर शिंदे मामांचं होतं. अनिकेत, तुमच्या लग्नाचा विचार होता. आता कशी परिस्थिती आहे? तुम्ही आता शेतीवरच तुम्ही डिपेंड आहात का दुसरं काही करता? मी आता सध्याला कारखान्यावर कामाला आहे. हं, पण तिथं पण कसं आहे, आता चालू आहे तोवर कामाला
बंद झाला की लगेच जावा घरी. मग त्याचं बी किती 8,000-9,000 रुपये पगार. त्या पगारावर काय होणार? शेती बघायला गेली तर शेतीत निघणार कमी. जरी पिकलं तर त्याला भाव नाही. तर हे सोयाबीन खरेदी केंद्र बंद झालेली आहेत. आता भाव सुद्धा तुम्हाला कमीत कमी ₹1000 कमी सोयाबीन विकावं लागणार आहे. कशी परिस्थिती राहील आता मग? आता काय खूप तणावाचं हे वातावरण आहे. आता काय करणार? आता काय शेतकरी काय गळफास घेण्याशिवाय काय पर्याय आहे त्यांना आता? हां? आता जरी खुल्या बाजारात जरी सोयाबीन घातल्या त्याच्यानंतर ती शासनाने अनुदान तरी द्यावे, ही शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे. आता सोयाबीन खरेदी केंद्र बंद झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठं संकट या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांपुढे उभं टाकलेलं आहे. एकतर हमीभावापेक्षा कमी भावानं विक्री तर करावीच लागणार आहे. मात्र हमीभावावर डिपेंड राहून अनेक स्वप्न जी मधुकर शिंदेसारख्या अनेक शेतकऱ्यांनी बघितली होती. त्या सगळ्या शेतकऱ्यांचं स्वप्न मात्र आता धुळीस मिळण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.